नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 जुलै म्हणजे शुक्रवारी आहे. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. ही संकष्टी चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानला जातं. असा मानला जातं की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातली दुःख कमी होतात आणि आनंदाच्या समृद्धी मिळतं. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणार असा होतं. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थने करतात आणि त्यांच्या जीवनातली संकट दूर करण्याकरता प्रार्थने करतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतींनी प्रथम आपली पुत्र गणेशांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केला होते. तेव्हापासून हे व्रत बालसुखी, मानसिक शांती, यश आणि अडथळ दूर करण्यासाठी विशेषतः हा फलदानी मानला जातं. या दिवशी भगवान गणपती पूजा केल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जा दूर होतं आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहतं. तसेच गणपती बाप्पांची कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीच्या ही व्रत सूर्य उदयापासून ते सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होतं. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानलं जातं. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपतं व पूर्ण होतं आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचे आहे आणि त्यांची पूजा करून मग व्रत सोडायची आहे. ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्षाला चतुर्थीला भगवान गणेशांच्या कृपा पिंगल रूपांची पूजा केलं जातं. हा दिवशी कृपा पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. जे या दिवशी उपवास करतात त्यांच्या सर्व दिशांनी यश आणि समृद्धी प्राप्ती होतं. संकष्टी चतुर्थीला भद्र सकाळी 5:28 पासून ते सकाळी 11:20 असेल या पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्र गणपतीची पूजाचं अडथळ आणणार नाही. गणपती बाप्पांच्या संकटनाशक म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या संकट आल्यास बाप्पांना पूजा केल्याने संकटापासून मुक्त मिळतं. तसेच गणपतीला बुद्धीच्या देवता मानले जातं. या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशांच्या पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांच्या ज्ञान आणि बुद्धी मिळतं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत सकाळी उंबरवट्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्याने आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची आगमन ही होणार आहे. तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होईल. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळात ठेवायची आहे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील. पण एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या आणि अंथरूणमध्ये गणपती बाप्पांच्या स्मरण करायचे आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आणि यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे. जर शक्य झाले तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करा. यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा ही प्रज्वलित करून घ्यायची आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं.
यानंतर ना आपल्याला सूर्योदयाला जल अर्पण करायचे आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल तर त्या तामांमध्ये घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेकही करायची आहे. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गंग गणपती हे नमः हा मंत्राचा जप भाग करायची आहे आणि यानंतर ना गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायच्या. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. यानंतर ना जे तीर्थ आपण तयार केले आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेली पाणी मुलांना प्यायला दिल्यामुळे बुद्धीमध्ये बरेच प्रमाणामध्ये वाढही होत असतं. यानंतर ना गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाच्या फूल अर्पण करायची आहे. याच्याबरोबर 21 दुर्वांच्या जोडी आपल्याला अर्पण करायची आहे. जोडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलून दाखवायची आहे आणि यानंतर ना बाप्पांना गोडाव्या नैवेद्यही दाखवायची आहे. तुम्ही लाडू मोदक नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवलं तरी चालणार आहे. दिवसभरमध्ये आपल्याला व्रत करायच्या. संकष्टी चतुर्थी व्रत कथेच्या पठण किंवा श्रवण करायचे. रात्री चंद्र उगवल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायची, फुलं अर्पण करायची आणि यानंतर ना आपल्याला मनातली इच्छाही बोलायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहतं. यानंतरच आपल्याला व्रतही सोडायची आहे. आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे? उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायची. देवपूजा करून झाल्यानंतर ना आपण लगेचच ह्या उपाय करायची. जास्तीत जास्त प्रयत्न करा. दुपारी 12 वाजण्याच्या आत हा उपाय जे आहे ते करू शकता. यानंतर तुम्हाला हा उपाय जे आहे ते करता येणार नाही. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंतीमध्ये सकारात्मकता अशी लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनवलेली असतं. आता या मातीची पंतीमध्ये आपल्याला 2 वातीचे एक वात करून लांब वात टाकायची आहे. तसंच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईच्या तूप टाकायची. आपण आता काही कारणच नसेल तर तुमच्याकडे शुद्ध गाईच्या तूप तर रोजच्या देवपूजामध्ये जे तेल तुम्ही वापरलं जातात ते टाकलं तरी सुद्धा चालतंय. चिमूटभर हळद ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला दिवा ही तयार करून घ्यायची. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटावर आपल्याला हळदी आणि स्वास्तिक ही हळदी कुंकुनी एक स्वास्तिक ही बनवून घ्यायची आहे. आता या स्वास्तिकावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायची आणि त्या तांदूळावर आपल्याला जे दिवा तयार केला आहे ते प्रज्वलित करून ठेवायचे आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ, पांढरे तीळ हे टाकायचे. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. याच्याबरोबर आपल्याला एक मनी प्लांट पान सुद्धा घ्यायची. जे मनी प्लांट पान आपण घेणार आहोत ते व्यवस्थित पाहून घ्यायची. ते अखंड असावे, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावे. वास्तुशास्त्र अनुसार मनी प्लांटची संबंध बुधू आणि कुबेर ग्रहाशी असल्याने सांगितलं जातं की बुधू ग्रहाच्या अधिपती ही गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. म्हणूनच मनी प्लांट झाड आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामधलं कोणतेही प्रकारच्या संकट विघ्नही येत नाही. तसेच कुबेर देवता ही धनाच्या देव आहेत. म्हणूनच जर त्यांची कृपा आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहतं. तसेच मनी प्लांटला साक्षात माता लक्ष्मीची स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. मनी प्लांटमुळे घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा टिकून राहतं. मनी प्लांटच्या योग दिशा ही दक्षिण पूर्व कोणे आहे. मनी प्लांटच्या पूर्व दिशेला ठेवला योग्य मानला जात नाही. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारतो आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट बाबत अनेक उपाय हे सांगण्यात आले आहे. या उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. म्हणूनच आपल्याला एक मनी प्लांटच्या पान घ्यायची आहे. त्या पानावर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची. आता एक
प्लेट घ्या, त्यावर आपल्याला हे मनी प्लांट पान ठेवायचे आणि त्यावर आपल्याला मुठभर हरभऱ्याच्या डाळ जी असतं, ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो, ते ठेवायची आहे. त्याच्याबरोबर त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायची आहे. आता ही हरभऱ्याच्या डाळीचे जी प्लेट आहे आपण तयार केला आहे, ते तसेच जे दिवा आपण तयार केलेली आहे ते आपल्या देवघरामध्ये असणारा गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे. आपल्याला आता देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे आणि काही सेवाही करायची आहे. आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमाच्या पठण करायचे. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमाच्या पठण करणार आहोत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायच्या. त्यांना श्रवण केली तरी सुद्धा चालतं, त्यांना खूपच लाभ हा होणार आहे. एक वेळा गणपती अथर्व शीर्षमाच्या पठण झाल्यानंतर ना आपल्याला श्रीसूक्त पठण सुद्धा करायची. श्रीसूक्त पठण केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेच्या अतिशीघ्र फळ ही प्राप्त होत असतं. याच्याबरोबर आपल्याला 108 वेळा गणपती बाप्पांच्या मंत्र जप हा करायची आहे. हे आपण गणगणपते हे नमः हा मंत्राच्या आपल्याला हा जप असा करायची आहे. सेवा करून झाल्यानंतर ना आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना स्मरण करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहे, विघ्न आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. यानंतर ना जे दिवा आहे ते तसेच जी हरभऱ्याच्या डाळीचे प्लेट आहे ते आपल्याला तिकडून उचलायचे आणि आपल्याला घेऊन जायचे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या. बाहेरूनच जेव्हा आपण आतमध्ये येतं तर ते आपली उजवी बाजू असतं, तिथे आपल्याला ही दिव्याच्या प्लेट तसेच हरभऱ्याच्या डाळीच्या प्लेट जे आहे ते ठेवायची आहे. जेव्हा असं तीळ टाकलेली दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर प्रज्वलित करतात तर त्यामुळं आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढं पण नकारात्मकता, इडापिडी, दोष आहे, दारिद्र्य आहे, त्या लक्ष्मी ती घरातून काढून पाय करून निघून जाते. कारण तिळाला दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं. तसेच ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोष नसतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन हे होत असतं. ह्याच्याबरोबर चण्याच्या डाळीच्या साक्षात श्रीहरी विष्णूंच्या स्वरूप मानला जातं आणि अशी ही चण्याच्या डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आगमन ही होत असतं. आता संपूर्ण दिवसभर आपल्याला ही हरभऱ्याच्या डाळी आणि दिवा जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचे आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ना आपल्याला ही हरभऱ्याच्या डाळी तिकडून उचलायची आहे आणि घेऊन जायच्या गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी गाईला ही हरभऱ्याच्या डाळ आणि गूळ खोबऱ्याचे. आता हे नसेल तर गाय नसेल तर तुम्ही गोठ्यात जाऊ शकता, गोशाळेमध्ये जाऊ शकता किंवा वाटेत कुठेही गाय भेटणार आहेत. गाईला केल्याने सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर पाणी अर्पण करा, तिच्या आरती अर्पण करा आणि तिच्या त्यानंतर गाईला आपल्या हातातून हरभऱ्याच्या डाळ आणि गूळ जे आहेत ते खायला द्यायची आहे. असे हे हरभऱ्याच्या डाळ आणि गूळ गायला खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असतं. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मकता, इडापिडी, दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होत असतं. तसेच हा दिवा आपण प्रज्वलित केला ना, शांत झाले की ज्यामध्ये जे वाती असतील त्या वाती निर्मलामध्ये टाकायची. तसेच त्या दिव्याखाली जे धान्य असेल ते